एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। खैरी परिसरात प्रशासनाच्या नाकावर निंबू टिचून पुन्हा एकदा अवैध रेती तस्करांची जोमाने अवैध रेती तस्करी सुरू. मात्र प्रशासनाची बघ्याची भूमिका का? खैरी परिसरात प्रशासनाच्या नाकावर निंबू टिचून पुन्हा अवैध रेती तस्करांनी खुलेआम जोमाने अवैध रेती तस्करी सुरू केली आहे. मात्र प्रशासनाची बघ्याची भूमिका का? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास तसेच काही ठिकाणी दिवसाढवळ्या देखील रेतीचा उपास केला जात असून ट्रॅक्टर व हायवे वाहनांच्या माध्यमातून खुलेआम वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे ही अवैध रेती तस्करी इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना संबंधित प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच खनिज विभाग यांच्या संयुक्त कारवाई अपेक्षा असताना प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून भूजल पातळी कमी होण्याचा धोका वाढत आहे. तसेच पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुलाच्या नुकसानही होत आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाची ही उदासीनता नेमकी कोणाच्या दबावामुळे असा नागरिकांचा उपस्थित प्रश्न आहे. मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जोगळे.